ठिकाणी आहोत. आपण राणींची महल पाहून आलो. तुम्हाला मी पालखी दरवाजातून आपण आता आलो आणि तिकडे खाली बघा दरवाजा पाहिला का? मेना दरवाजा तुम्हाला बोललो ना, तो इकडे दरवाजा. तर इथून 111 पायऱ्या रोपवे निघाले इथून. आता इकडे खाली बघा पडक्या अवस्थेमध्ये का इमारती पाहिल्या का? या 5 आहेत आणि खाली झाडीमध्ये 3 अशा एकूण या 8 आहेत. याला अष्टप्रधान मंत्रालय म्हटलंय. जसं की आज आपला कारभार त्या दिल्लीमध्ये चालतोय, तसा पूर्वी अखंड स्वराज्याचा, अखंड राज्याचा कारभार हा इथून चालायचा. मोरोपंत पिंगळे अनाजी दत्तो विराजी रावजी रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निळकंठ अनाजी पंत रघुनाथ पंडित आणि येसाजी कंक असे राजांचे 8 मंत्री होते. त्या 8 मंत्र्यांचे 8 घर, कार्यालय, ऑफिसर, लिखाणकाम जे आहे तो आतमध्ये दप्तरखाना, हे कार्यालय ऑफिस होतं. समोर बघा जाळी लावलेले 2 खड्डे दगडामध्ये, याला धान्याचं कोठार म्हटलंय. कोकणात ना याला आपण पेव किंवा कणकी म्हणतो. स्वराज्याचं मुख्य धान्य कोठार कुठे आहे? कोल्हापूरमध्ये तुम्ही पन्हाळगड पाहिलाय का? त्या पन्हाळगडावर 3 कोठा आहेत 52 फूट खोलीची. गंगा, यमुना आणि सरस्वती प्रकार काय आहे? वरून जर धान्य टाकलं तर तिथून खाडून काढते तिथे, कारण ते स्वराज्याचं मुख्य धान्य कुठं. अखंड स्वराज्यात लागणारं धान्य तिथून पुरवायचं. पण हे इमर्जन्सी होतं. वेडा पडला 6 महिने वेडा असायचा. मग 6 महिने वरून खाली जात येत नव्हतं किंवा खालून वरती येत नव्हतं. म्हणून आयत्या वेळी धान्य इथे स्टोअर केलं जायचं. पहिला खड्डा 22 फुटाचा आहे, दुसरा खड्डा 20 फूट खोल आहे आणि तिसरा आहे तो 15 फूट. 2 कोठारातलं धान्य लाकडी बांबूच्या सिडीने काढायची. पण तिसऱ्या कोठाराला छोटा दरवाजा आहे खालून, तो कशासाठी? इमर्जन्सी धान्य लागलं तर पटकन तिकडून काढायचं. इथे मध्ये गॅलरी आहे. आता धान्याचं कोठार जर का या भिंतीला चिटकून बांधलं असतं तर बघा पावसाळी सर भिंतीनं पाझर फुटतो, आणि जर का मित्रांनो पाझर फुटला असता तर या भिंतीचं पाणी धान्यामध्ये आलं असतं, धान्य खराब झालं असतं. म्हणून मध्ये गॅप ठेवलाय, गॅलरी काढली, तिकडून पाणी बाहेर काढलं होतं. परंतु तिकडे आता आडवी भिंत घेतली. त्यावेळेची जर का आडवी भिंत घातली असती तर ती अशा दगडामध्ये असती. तिकडे भिंत आहे ती विटांमध्ये आहे, म्हणजे ती भिंत नंतर घातलेली आहे. आता इकडे बघा सर्वात पाठीमागे एक डोंगर आहे, पाहिला का? सगळ्यात पाठीमागचा. त्याच्या पाठीमागे प्रतापगड, महाबळेश्वर आहे. आता इथून क्लिअरपणे पाहायला मिळत नाही. प्रतापगड, महाबळेश्वर, शिवतरगड या बाजूला आल्या. पुढे आता छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा आहे, तो प्रशस्त राजवाडा बघायला आपण आतमध्ये जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता ज्या ठिकाणी आहात खरं तर हे खूप अति महत्वाचं आणि पवित्र ठिकाण आहे. खरं तर तुमचं भाग्य इतक्या लहान वयात तुम्हाला आज रायगड बघायला मिळाला. आता ही पूर्णपणे चौफेर भिंत पाहताय, ही तर संरक्षण भिंत आणि हा जो परिसर आहे हा पूर्णपणे राजवाड्याचा परिसर आहे. आज हा ज्या चौथऱ्यावर तुम्ही बसलाय, आज चौथरा उद्ध्वस्त आहे. पण राजांच्या काळामध्ये एकावर एक 2 मजली उभारला होता. वरती खापरनळी कौलाचं छत, मखमली पडद्याने, पैठणी कापडाने गुंडाळून आतमध्ये कावदिवे आणि मशालीचा उजेड होता. हा आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा प्रशस्त आणि राहता राजवाडा आहे. हो, आई बहिणींची आबरू वाचविण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी राजांचा जन्म त्या शिवनेरी गडावर झाला. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण त्या तोरणा गडावर बांधलं. चपला खाली घ्या सर. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण त्या तोरणा गडावर बांधलं. वयाच्या 44व्या वर्षी याच रायगडाच्या मातीमध्ये आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाय नको पाहायला पाहिजे होता तो दिवस, तुम्हा आम्हाला बघावा लागला. हा आपला महाराष्ट्र पुरका झाला. महाराष्ट्राचा सूर्य मावळला, सह्याद्रीमध्ये अंधार पडला. ती तारीख 3 एप्रिल 1686 ला जगदंब जगदंब असं म्हणत आपल्या महाराजांनी शेवटचा प्राण या चौथऱ्यावर सोडला. राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1686 ला. 50 वर्ष आयुष्य लाभलं. 50 वर्षात आपल्या राजाने काय केलं? स्वराज्य उभं केलं, स्वतःची गादी निर्माण केली आणि कधी कोणासमोर आपले राजे शरण गेले नाही. अनेक राजे झाले, बापदाद्यांच्या गादीवर बसून गेले, पण एकमेव राजा झाला की ज्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली, छत्रपती शिवाजी राजे. अहो, राजांचं निधन झालं हीच बातमी त्या औरंगजेबाकडे गेली आणि औरंगजेबाला त्याचा माणूस सांगतोय, हुजूर खुश खबर आहे हुजूर, सिंहा तुम मर गया. हे शब्द ऐकताच औरंगजेब त्याच्या सिंहासनावरून उतरतो, सिंहासनासमोर गुडघे टेकवतोय आणि परमेश्वराकडे हात करून प्रार्थना करतोय. काय? चपला खाली घ्या. अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे साथ. अरे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारं उघडी ठेव. आया बहिणींची आबरू वाचविणारा सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ पुत्र आता तुझ्याजवळ येतोय. कल्पना करा, जर एका राजाची प्रार्थना शत्रू करू शकतोय तर त्या राजाची कीर्ती तरी किती महान. 2 ओळी म्हटल्या की अनामवीरा, जिथे झाला तुझा अंत
पेटली ना वाट या जगदत्या स्वराज्यावरी. शिवाजीराजे 10 वर्ष राहिले, संभाजीराजे इथे 9 वर्ष राहिले. अहो संभाजीराजांचं कर्तव्य पाहून त्या औरंगजेबाची बेगम सुद्धा त्याला त्याच्या दरबारामध्ये म्हटली होती काय कि ओ मेरे बेगम साहिबा कि उसका फिर शिवा ने एक संभा को जन्म दिया. वो संभा हमारा घर में पैदा होता है तो आज भी हम पूरे हिंदुस्तान पर राज करते हैं. मेरे 4 बेटे निकले, 4 बेटे बेगम नाना निकले. काय म्हटलंय, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच आम्हास हिरे मालिके, दुसरी दौलत नाही. हा आपल्या राजांचा राजवाडा. इथेच बाजूला एक पाण्याचा टाका आहे. राजांच्या काळात कामचुकार लोक होते. गंगासागर तळाव पाहिलं त्या कामचुकारांना गंगासागर तळावातून कावडी पाण्याने याच्यामध्ये टाकलं होतं. आणि त्या बाजूला यथाकृती आकाराचा खड्डा आहे, बाटप. बाटप म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं अंघोळी करण्याचं ठिकाण, स्नानगृह. आता ते पाहून आतमध्ये खोली आहे, टांगसाळ म्हणून उभं राहिल्या जागा कमी आहे. ती खोली समोरून आपण पाहणार आहोत. आता छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. लक्ष द्या, आपण ज्या ठिकाणी आहोत आपण राजांचा राजवाडा पाहिला. आणि हा चौथरा, जर दोन्ही चौथऱ्यांच्या मध्ये आपण एक चौथरा ओलांडून आलो त्याला मुखपाकखाना म्हटलंय. मुख म्हणजे तोंड आणि पाक म्हणजे जेवण. आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं ते स्वयंपाक. ज्या चौथऱ्यावर आपण उभे आहोत याला सचिवालय म्हटलंय, दप्तरखाना. तर स्वराज्यातले जे गडकिल्ले होते ना त्यांचं लिखाण काम आणि त्या बाजूला एक चौथरा आहे दिवाणी खास आणि आतमध्ये दिवाणी आम. तर दिवाणी आम दिवाणी खास दोन्ही शब्द उर्दू भाषेमध्ये आहेत. पण दिवाणी आमला आपण सदर असं म्हणतो. महाराजांची प्रमुख लोक होती, त्यांच्यासोबत बैठक व्यवस्थित असतात. आपल्या समोर बघा एक विटांची खोली आहे, पाहिली का? ती विटांची खोली जी पाहत आहे समोरची त्याला टांगसाळ म्हटलंय, छापखाना. हो, नाणी, मुद्रा, कॉईन शिवरायांची. आपलं 1 रुपयाचं नाणं पाहिलं भारतीय पण पूर्वीपासून मध्ये लिहिलं जायचं श्री राजा शिवछत्रपती. राजांची राजमुद्रा होती की प्रतीप चंद्रलेखे वर्ध विष्णू वंदिता शहा दुसरो शिवसाई शाह मुद्रा भद्राय राजते. शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं राज्य प्रतिपदेच्या कलेकडे प्रमाणे वाढत जावं असा त्या राजमुद्रेचा अर्थ होता. आपल्या समोर दगडी बांधकामाची 1 मजली इमारत पाहताय. पण ज्यात 1 मजली ती राजांच्या काळामध्ये 5 मजली होती. त्याला बाल्कनी म्हटलं, अष्टकोनी बाल्कनी म्हणजे राजांची बसण्याची गॅलरी. आणि आपल्या समोर चौकोनी आकाराचा खड्डा आहे, खलबत खाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. पूर्णपणे वरून पॅक बंद. एक सिक्युरिटी उभा असायचा, खाली जायला कोणाला परमिशन नव्हती, प्रायव्हेट रूम होती. परंतु आज त्या कोपऱ्यामध्ये 8 पायऱ्या आहेत आणि जमिनीमध्ये आजही 8x10 ची रूम आहे. स्वराज्याचे गुप्तहेर, स्वराज्याचा 3रा डोळा. ज्या माणसाला 18 भाषांचं ज्ञान होतं त्यांचं नाव बहिर्जी नाही. कोणता गडकिल्ला जिंकायचा असेल तर त्या ठिकाणी त्या पोशाखात जायचं, त्यांच्यात बसायचं, त्यांच्या सोबत बातमी ऐकायची. आणि बातमी ऐकली रे ऐकली की इकडे यायचं, राजांना सांगायचं. आतमध्ये सांगायचं का? आपण म्हणतो ना भिंतीला सुद्धा कान असतात. त्यासाठी खाली रूपती पण एक सांगेल, जर गुप्तहेर असावा तर त्या बहिर्जीसारखा. कारण इतके वर्ष ते गुप्तहेर होते. कारण इतके वर्ष ते गुप्तहेर होते हे त्यांनी स्वतःच्या पत्नीला पण कळून दिलं नव्हतं की आपले पती स्वराज्याचे गुप्तहेर आहेत. हे बघा, रायगडावरती खूप अति महत्वाच्या आणि पवित्र ठिकाणी तुम्ही आज आलाय. खर तर याच दरबारामध्ये आणि याच जागेवर आपले राजे काय म्हटले की झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिरी. इथे महाराजांचा राज्याभिषेकाचं वैभव काय होतं? 1000 लोक भगवा फेटा कमरेला शिला गुंडाळून सदरेमध्ये बसले होते. समोर 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन, 1 मण म्हणजे त्यावेळी 40 किलो असं 1280 किलो वजनाची गादी होती. सिंहासनाच्या उजव्या बाजूला औरंगजेब, संभाजीराजे, राजाराम राजे, राजांच्या राण्या आणि डाव्या बाजूस अष्टप्रधान मंत्रिमंडळ. या नगारखान्यावर नगारे तुतारे सनई चौघडे वाजत होते आणि नगारखान्याच्या समोर बलाढ्य देहाचे हाती सजवले होते. अहो, राजांच्या राज्याभिषेकाचा दिवस उजाडला.
स्नानगृहामध्ये स्नान केलं, सर्व देवदेवतांना नमस्कार केला आणि महाराजांनी नगार खाण्यातून आतमध्ये प्रवेश केला. तर काय 6,000 लोक बसले होते. राजांना पहिल्या बरोबर 6,000 लोक उठले. डोक्यातला भगवा फेटा काढला, राजांना मानाचा मुद्रा केला. राजाने मुद्रा अगदी आनंदात स्वीकारला आणि महाराज त्या लटलटत्या अंगाने सिंहासनावर आरूढ व्हायला जात होते. तेवढ्या त्या गेटच्या आतमध्ये 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या चढताच मात्र महाराजांचा अंतःकरण सुरू. आता आनंदाचा सोहळा, राजे या रयतेचे छत्रपती होणार आणि आनंदाच्या दिवशी डोळ्यातून पाणी आणण्यामागचं कारण काय होतं? तर त्या मागचं कारण होतं ज्यांच्यामुळे स्वराज्य घडलंय, ज्यांच्यामुळे स्वराज्य उभं राहिलंय, ज्यांच्यामुळे आज राजे छत्रपती होणार होते, त्यातला एकही शूरवीर सरदार या सदरेच्या कानाकोपऱ्यात बघायला मिळत नव्हता. तर काय बघायला मिळत होतं? त्यांच्या त्या विधवा बायका लहान लहान लेकरांना घेऊन कोपरे धरून रडत बसल्या होत्या. काय वाटलं ते कारण पाहून राजे त्या 3 पायऱ्या चढतात. आऊ साहेबांना सांगतायत की आऊ साहेब या स्वराज्याची पहिली पायरी चढतोय, जो या स्वराज्यासाठी शेवटचं वाक्य बोलून गेला. महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, असा तानाजी मालुसरे आज या सदरेत नाही. आऊ साहेब या स्वराज्याची दुसरी पारी चढतोय. कोणता जीवा मला होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि आऊ साहेब या स्वराज्याची तिसरी पारी चढतोय. तो आमचा वीर शिवा काशी. जन्माला येताना जरी शिवा काशीद म्हणून आला असेल, पण मरण जे मिळालं ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मिळालं. आणि यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकतो? अशा अनेक शूरवीरांची नावं घेत राजे लटलटत्या अंगाने त्या सिंहासनावर आरूढ झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली, गळ्यात कावड्याची माळ घातली. 1000 मोहरांचा वर्षाव झाला. 7 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घातला. नगारखान्यात नगारे तुतारे सनई चौघडे वाजले आणि सदरे मधून एक जण उठलाय. राजांना मानाचा मुद्रा करतोय आणि गर्जना देतोय. काय शिवकालीन गर्जना, 350 वर्षापूर्वी या दरबारामध्ये झालेली गर्जना आहे. त्या गर्जनेला आपण गर्जना ऐकल्यानंतर सर्वांनी पाठीमागून फक्त जयाचा प्रतिसाद द्या. गर्जना काय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव. आणि त्या गर्जनांचा आवाज फक्त रायगडावर नाही तर सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात गेला होता. का शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ, शिवनेरीच्या काळ्या मातीचे तोडून गडकिल्ले बनवणारं बाळ आज या 32 मनाच्या गादीवर आरूढ होत आहे. हे पाहून तर त्या 78 वर्षाच्या मातेला आऊ साहेबांना काय घेतलं. आज 10वी पास झाले. आपल्या आई वडिलांना किती आनंद असतो. त्यावेळेस राजे स्वराज्याची रयतेचे छत्रपती झाले. राजांच्या राज्याभिषेकाला अनोळखी व्यक्ती व्हाईट टोपी घालून आला. इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंटन 4.5 तासामध्ये रायगडावर आला. नगारखान्यासमोर हत्ती पाहिले सजत आला आणि राजांना मुद्रा करून मराठी माणूस नारायण शेणवीला विचारतो, शेणवी अहो 2 पायाचा माणूस रायगड चढताना 4.5 तास लागले. राजगंचा झाली तर तुमच्या छत्रपतीने रायगडावर 4 पायाची दलाली द्यायची हत्ती विचारले मी कसं शक्य? शेणवी म्हणाले, आमच्यापेक्षा ना तुमचे इंग्रज लोक फारतात. या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. कारण जर का शोधलं तर सापडतं. शोधण्याचा प्रयत्न केला, उत्तर सापडले नाही. प्रश्न डेली डायरी मध्ये लिहिला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आजचे इथे मराठी इतिहासकार निनादजी बेडेकर सरांनी काढलंय. काय हत्तींची पिल्ल छोटी होती तेव्हा त्यांना पालखी बसून या रायगडावर. राजांनी त्यांचं पालन पोषण रायगडावर केलं. त्यानंतर या राज्याभिषेकाला उभं केलं. कल्पना करा, राजांनी जाता जाता शिकवलं. लहानापासून मोठं करता येतं पण मोठ्यापासून लहान करता येत नाही. आज आपल्याला राजांचं 32 मनाचं सिंहासन पाहायला मिळत नाही, पण आहे ज्या गादीवरून आज इथल्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत जरी काही छोट्या आवाजात बोललो तरी ऐकायला येतं. आज तुमच्या माहितीसाठी इकडून एक कागद फाडला तर तिकडे ऐकायला जातोय. त्यावेळेचा धोनी चमत्कार लाईट नव्हती, माहित नव्हतं. गड बांधला, हिरो जिंकून राज्याभिषेकाला 6,000 लोक. राजांचा आवाज जाणार कसा? आज जर का हळू आवाजात बोललो सर्वांना आवाज येणार नाही तुम्हाला. पण इथे
एक जरी टिचकी वाजवली तर इकडे वाजवल्या टिचकीचा आवाज तिकडे ऐकायला जातो. सदरेमध्ये बघा आता बाजूला कामं चालू असल्यामुळे तो आवाज ऐकायला येत नाही, नाहीतर तो आवाज आजही ऐकायला येतोय. पण कल्पना करा, जर आज इकडे कागद फडला आवाज जर का आज तिकडे ऐकायला जातोय तर तेव्हा हे सगळं पॅटर्न जमतोय. तेव्हा तो आवाज कसा ऐकायला जात असतो. आज यातून पाहायला मिळत तज्ञांची मत आहेत. 3 नोव्हेंबर 1689 जुल्फिकाराने वेढा टाकलाय, वेड्यामध्ये घनाचे गाव घातले आणि वितरावर घेऊन गेला. पण आज जे सिंहासन पाहतोय तुमच्या आमच्यासाठी सुनेचं जे छत्र पाहताय त्याला मेघडंबरी म्हटलीये. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांनी 1985 मध्ये बसवली आहे. त्याच्या आतमध्ये जी मूर्ती पाहतोय जवळजवळ 600 किलोची मूर्ती. शिवाजी राजांचे 13वे वारसदार कोल्हापूरच्या युवराज छत्रपती संभाजीराजांनी 6 जून 2009 मध्ये बसवली. आणि तर मूर्तीच्या गळ्यामध्ये कित्येक हात पाहतोय. पण यातला पहिला हात न चुकता रोज सकाळी 7 वाजता गेल्या 32 वर्षापासून सांगली शिवप्रदेशाचे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींचं नाव ऐकून माहिती असेल. भिडे गुरुजींची धारकरी या रायगडावर आणि त्या मूर्तीची पूजा केली जाते. आज आपण जी इमारत पाहताय 52 फूट हाईट आहे, नगारखाना. आतून 32 पायऱ्या आहेत, गडावरती जाऊन नगारे वाजवायचे. परंतु याच इमारतीची कॉपी ब्रिटिशांनी खाल्ली आणि 2013 मध्ये मुंबईची विकवली. याची कॉपी सदरीमध्ये दगड आहे. जाणकारांची मत आहेत कदाचित रायगडाच्या हाईट या दगडापर्यंत असे म्हणून दगड इथे ठेवलाय. जाणकारांची मत आहेत कदाचित रायगडाचं भूमिपूजन या दगडावर झालं म्हणून तो दगड इथे ठेवलाय. जाणकारांची मत आहेत जो आवाज येतो त्या दगडावर धडकतो आणि त्यानंतर सदरीमध्ये पसरतो. एक राजा असा होऊन गेला की ज्या राजाच्या दरबारामध्ये स्त्री कधी नाचली नव्हती. हो, येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आई आणि बहिणीचा मान मिळत होता. एकमेव न्यायालय असं आहे ज्या न्यायालयामध्ये कुणावर कधी अन्याय झाला नाही. म्हणून काय म्हणायचंय, तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, तांदूळ शिजल्यावर भात बनतात, अंधाराला रात म्हणतात. आणि काळ्या मातीत राहून आपल्या छत्रपती शिवाजी राजांना दिसले त्याला पूर्णपणे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला या रायगडावरून स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीवरून पहिली राजधानी राजगड बघायला मिळते. आता इथे बघा आपण समोर सगळ्यात पाठीमागे बघा 2 डोंगर किल्ले पाहिला का, तो राजगड आहे. आणि सरळ त्याच लाईनीने इकडे खालच्या दिशेला बघा एक आणि पाहिलं का, तो तोरणा. राजगड आणि तोरणा हे 2 किल्ले आज आपल्याला इथून बघायला मिळत. हे किल्ले 8चे 8 किल्ले बघायचे असतील तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये एवढं तेव्हा वातावरण क्लिअर असतं. आता इथे बघा दगडाचं भांड आहे. हे दगडाचं भांड इथे का, आज बघा आपण शेतामध्ये किंवा कुठेही काम केलं तर घरी जायचं असेल तर सगळ्यात अगोदर बादलीमध्ये पाणी घेतो, हातपाय धुतो, नंतर घरी जातो. तसंच पूर्वी इथे होतं. यातलं पाणी घ्यायचं, हातपाय स्वच्छ करायचे, नंतर सगळे जायचं. आपल्या समोर एक संभाजीराजे स्वतः येऊन इथे भागवत होतात. दिल्लीचा जसं ध्वजारोहण 9 वाजून 5 मिनिटांनी होता तसंच रायगडावरती 9 वाजून 5 मिनिटांनी ध्वजारोहण होतं. परंतु दिल्लीच्या नंतरचा उंच ध्वज फडकत असेल तर तो या रायगडावरचा. आता इथून पुढे गाईड तुमच्या सोबत इथपर्यंत असेल. इथून पुढे 900 मीटर अंतरावर असणारं जगदीश्वराचं मंदिर, राजांची समाधी, याची माहिती देण्याचं काम माझं आणि नतमस्तक होण्याचं काम तुमचं आहे. ज्या ठिकाणी आपण आहोत येताना पाहिलं तर या दगडामध्ये काही छोटे छोटे खड्डे पाहायला मिळतात. याला आउटलाईन ड्रेनेज म्हटलंय. राजांच्या राजदरबारातलं पाणी आजही आउटलाईन म्हणजे 450 वर्षापूर्वीची दगडातली पाईपलाईन आजही चालू आहे. आणि ज्या ठिकाणी आपण आहोत याला होळीचा माळ म्हटलंय. तरी ते होळी खेळायचे, पण महाराज बक्षीस ठेवायचे. जो बहादूर या पेटत्या होळीमधून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा बक्षीस दिला जायचं. तर तो नारळ संभाजी राजांनी काढला होता. आणि म्हणून म्हटलंय वाघाच्या जबड्यात घालून हात मुजी ती जात ही जात मराठीची. अशा प्रकारे आजही होळी खेळतात. आपल्या समोर छत्रपती शिवरायांची मूर्ती पाहतोय. 1974 मध्ये
प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते ही मूर्ती इथे बसवली. या मूर्तीचे शिल्पकार होते गणेश पाटकर. ही मूर्ती खरं तर राजांची सिंहासनात बसवायला आणली होती, पण सिंहासनामध्ये बसवली नाही, कारण या मूर्तीच्या पायात जोडे आणि महाराज गादीवर बसायचे त्यावेळेस पायात जोडे घालत होते. आणि जर का सांगायचं म्हटलं तर आपल्या समोर व्हाईट कलरचं छत असणारी इमारत आहे, त्याला हत्तीखाना म्हटलंय. राजांच्या राज्याभिषेकाला जे 2 हत्ती आणले होते त्यांचं पालन पोषण त्या इमारतीमध्ये केलं जायचं. ही लांब बाजारपेठ आहे, 800 फूट अशी लांब आहे, 40 फूट रुंद आहे. इकडून 22 तिकडून 22, 44 दुकानं, आगे दुकान पीछे मकान और बीच में स्टोर रूम, अशी या बाजारपेठेची रचना आहे. आणि त्यावेळेस घोड्यावर बसून बाजार खरेदी करायचे म्हणून याची हाईट सर एवढी आहे. बाजारपेठेचे व्यापारी होते कर्नाटकचे नागप्पा सेटे. त्यांची ओळख म्हणून बाजारपेठेच्या खालून 7व्या दुकानावर नागाचं शिल्प पाहायला मिळतं. बाजारपेठेचे व्यापारी नागप्पा सेटे त्यांची ओळख म्हणून नागाचं शिल्प. या बाजारपेठेतून सरळ जो मार्ग गेलाय त्या मंदिराकडे, मंदिराचा आकार एकदा पाहून घ्या कसा आहे, मस्जिदवाणी. मंदिराचा आकार मशिदी सारखा देण्यामागचं कारण गनिमी कावा. अहो तेव्हा आपली मंदिरात एवढं राहत नव्हती. समजा कुठल्याही सह्याद्रीवरून त्यावेळी त्या मोगल सैन्यानं ते मंदिर पाहिलं तर त्यांना काय वाटेल, ते मस्जिद आहे म्हणजे ते आपला हे, जेणेकरून ते तिथूनच दर्शन घेतील आणि माघारी जातील, तोडफोड करणार नाहीत. त्यासाठी त्या मंदिराला आकार तसा दिलाय. पण आपले राजे पूर्ण हुशार चलाक होते, महाराज शंकराचे भक्त होते. त्या मंदिरात शंकराची पिंड आणि हनुमानाची मूर्ती आहे. त्या मंदिराच्या बाजूला बघा पांढऱ्या कलरचा गोल घुमट आहे, छत्रपती शिवाजी राजांची समाधी. 3 एप्रिल 1680 ला राजांच्या देहकलेस साबाजी भोसले यांच्या हस्ते अग्नी देण्यात आली होती. राजांच्या समाधीचा शोध लावला इतिहासातील पहिली व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि समाधीच्या बाजूला वाघ्या कुत्रा नावाचं स्मारक आहे, पण राजांचा वाघ्या कुत्रा होता की नव्हता हेच अजून स्पष्ट झाले नाही. गेल्या अनेक वर्षापासून त्या गोष्टीवर वाद चालू आहे. अहो जाणकारांना माहिती नाही वाघ्या होता की नव्हता, पण आज जेवढा काही इतिहास वाचतो त्या इतिहासामध्ये देखील कुठे उल्लेख पाहायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून सर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि सीसीटीव्ही. तुम्ही आम्ही असं काय मागितलं असतं, 2-3 पिढ्या बसून खातील असं काहीतरी मागितलं असतं, कारण स्वतःचं घरदार विकलं होतं. पण हिरोजी राजाला सांगतायत राजे अहो एवढं सगळं घेऊन कुठे इष्टक बांधू, हे काय करू घेऊन. राजे आम्हाला जगदीश्वराच्या पायरीखाली आमच्या नावाचा दगड बसवायचा आहे, तुमच्या आज्ञा असेल तर तो दगड त्या ठिकाणी बसवू का. राजे म्हणतात हिरोजी अहो आज तुम्ही या गडाच्या बांधकामाला स्वतःचं घरदार विकलं आणि आज पायरीखाली दगड मागताय, पण येणारी पिढी या दगडात जुळून जाईल. कोण बघणार दगडाकडे, तोच दगड एखाद्या उंच ठिकाणी मागितला तर येणारा पण बघत बसेल की काहीतरी लिहिलंय. पण हिरोजी सांगतात काय, राजे कुणी बघावं म्हणून नको, कुणी नाही पाहिलं तरी चालेल आणि कोण तुडवून गेलं तरी चालेल, पण तो दगड आम्हाला जगदीश्वराच्या पायरीखाली हवाय. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमचे चरण आमच्या नतमस्तकी स्पर्श होतील, तुमच्या चरणाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल आणि आम्ही केलं कार्य ते आम्हाला तुमच्या चरणाशी अर्पण करायचंय. म्हणून त्या ठिकाणी सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. माहिती जमण्यापूर्वी जास्त काय नाही, पण कविभूषणचे 2 काव्य आणि मराठ्यांचे 2 शेर सांगून या ठिकाणी माहितीला पूर्णविराम देणार आहे. पहिलं काव्य काय म्हटलंय, किसीने तो कहते हैं काशियों की कला जाती, किसीने तो कहते हैं काशियों की कला जाती, मथुरा में मस्जिद होती अगर मेरे शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती, तो सबकी सुन्नत होती. दुसरं काव्य काय म्हटलंय, अहो दुसरं काव्य म्हटलंय, इंद्रजमी जंब पर बाढ़ वसु अंब पर रावण सु दंब पर रघुकुल राज है, पवन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस्य बाह पर राम द्विज राज है, दावा द्रुमदंड पर चित्ता मृगुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है, तेज दम हंस पर कन्नज में कंस पर जो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज माहिती संपताना 2 शेर सांगतो. पहिला शेर काय म्हटलंय बघा, की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला. अरे घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपतींशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला.
आणि शेवटचा शेर काय म्हटलंय? जाता जाता शेवटचा शेर व्यवस्थितपणे ऐका. अंधार फार झाला, अरे अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. आणि या काळ्या मातीलाच नाही तर या आया बहिणींना देखील पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. माहिती सर्वांना आवडली मनापासून धन्यवाद. जय शिवराय. आता इथे आपल्या गाईडची माहिती संपली आहे. इथून बाजारपेठेतून पुढे गेल्यानंतर उत्तरेकडे टकमोटोक आहे. टकमोटोकाला जाणं असेल तरच जा, कारण रिस्की पॉइंट आहे. त्यानंतर महाराजांच्या समाधीजवळ दर्शन घ्या आणि परतीचा प्रवास समोर वाईट खांब आहे, तिथून पायी जायलाच रस्ता आहे. तिथून सरळ जायचं. फक्त ते उंच झाड आहे, त्या उंच झाडाखाली गडदेवता शिरकाई मातेचं मंदिर आहे. जाता जाता फक्त तिथे नतमस्तक होऊन महादरवाजातून आत आल्यावर थोडं चढून वर आलो की समोरच हनुमान तलाव आहे. यात पाण्याच्या 3 टाक्या आहेत आणि या तलावाच्या भिंतींच्या एका बाजूला हनुमानाची सुरेख मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला 2 देवळ्या सुद्धा आहे. तर मित्रांनो, ही आहे बाजारपेठ. पुतळ्याच्या समोरच बांधकामाच्या 2 रांगा असून त्यामध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात. हे बांधकाम म्हणजे त्या काळी किल्ल्यावरील बाजारपेठ. या बाजारपेठेच्या 2 रांगा असून प्रत्येक रांगेत 22 दुकानांची सोय आहे. 2 रांगांच्या मधील अंतर जवळपास 40 फूट रुंद आहे. बाजारपेठेची रचना आजही व्यवस्थित पाहता येते. तर मित्रांनो, अशा रीतीने बाजारपेठमध्ये आलेलो आहे आपण. आणि बाजारपेठमध्ये त्या टायमाला जे व्यावसायिक असायचे बाजार विकण्यासाठी, सो त्याच्यामधला एक राखाना तुम्ही बघू शकता आजूबाजूने. अशा प्रकारे त्याची रचना केलेली होती हिरोजी इंदुलकरांनी. आज मार्ग आपला गेलेला आहे जगदीश्वराच्या मंदिरासाठी. तर आपण सध्या चाललेलो आहे तिकडेच. आणि टकमक टोकासाठी पण सेम मार्ग आहे. आणि सध्या आपण आहोत रायगडावरील बाजारपेठमध्ये. तर मित्रांनो, आपण आता वाट काढत टकमक टोकाकडे निघालो आहोत. ते बघू शकता तुम्ही. तिकडे जे रेलिंग दिसत असेल जर व्हिडिओत तुम्हाला, तो आहे टकमक टोक. बाजारपेठेच्या समोर असलेल्या जागेवरून खाली उतरून गेल्यास आपण टकमक टोकापर्यंत पोहोचतो. येथे पूर्वी असलेल्या दारुगोळ्याच्या कोठाराचे अवशेष शिल्लक आहे. जसे पुढे जावे तसा रस्ता निमुळता झालेला आहे. येथे उजव्या बाजूला जवळपास 2600 फूट खोल असलेला कडा आहे. या ठिकाणी प्रचंड वारा असतो. त्याशिवाय जागा कमी असल्याने येथे गर्दी करून जाऊ नये. पूर्वीच्या काळी या जागेवरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जात असे.
बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो, तो पुढील प्रमाणे: सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो ती महाराजांची समाधी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा काल शके 1602 चैत्र शुद्ध 15 इसवी 1680 या दिवशी रायगड येथे राज्याभिषेक झाला. 3 एप्रिल 1680 साली रयतेला पोरके करून आपले राजे स्वर्गवासी झाले. जगदीश्वराच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. 1880 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही समाधी शोधून काढली. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या संगती अनिल कुकरे होता, जो की आपल्याला गाईड करत होता पायथ्यापासून. आणि तुम्ही जर रायगडला भेट देणार असाल तर आपण याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तर तो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर डायल करून त्याला कॉल करा. तो तुमची सर्व काही व्यवस्था करेल, तुम्हाला गाईडही करेल आणि गडावर आल्यानंतर जेवणाची सुद्धा सोय करेल, जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि त्याचं घरसुद्धा आहे इथे, तर तो तुम्हाला व्यवस्था करू शकतो राहण्याची पण आणि जेवण्याची पण. तर तुम्हाला काही जर येणार असेल तर त्याला नक्की कळवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाबाईंना रायगड किल्ल्याच्या जवळ पाचाड येथे एक सुंदर वाडा बांधून दिला. म्हातारपणामुळे जिजाबाईंना गडावर थंडीचा त्रास होत असे. या वाड्याची निगा राखण्याची सोय छत्रपतींनी केली होती. या वाड्यामध्ये एक पाण्याची विहीर असून याला तक्त्याची विहीर असे म्हणतात. दगडांमध्ये कोरलेले जिजाबाईंचे बसायचे आसनही सुंदर आहे. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड नावाचे गाव आहे. तेथेच मासाहेब जिजाऊ यांची समाधी आहे. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी 17 जून इ. 1674 ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. आपल्या वयाच्या 76व्या वर्षी राजमाता जिजाबाईंचे रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले. या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजाबाई या आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होय.
प्रकारे आपण व्हिडिओचा इथे सेंड करतोय आणि तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.